नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कोल्हापुरातील शाहू महाराज मेडिकल कॉलेज आणि छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल या ठिकाणी ज्या नोकरीसाठी जागा निघालेल्या आहेत त्या जागेचे फॉर्म ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट ह्या वेबसाईटवर ह्या पेजवर याल। ह्या पेजवर आल्यानंतर इथं आपल्याला दिसेल की ही जी ॲड आहे ती राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल कोल्हापूर असं हेडिंग दिलेलं आहे। रिक्रूटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट क्लास 4 हे ग्रुप डीच्या व्हॅकन्सीज आहेत, वर्ग 4च्या व्हॅकन्सीज आहेत ह्या। असं इथं दिलेलं आहे। 13 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट आहे ती 31 जानेवारी 2025 ही लास्ट डेट असणार आहे। त्यामुळे आपण 31 तारखेच्या आत सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते गोळा करायचे आहेत आणि हा फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरण्यासाठी आपल्याला इथं क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे। ही जी फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे ती IBPS कडे देण्यात आलेली आहे, त्यामुळे फॉर्म भरणं इतकं अवघड नाही आहे। त्यामुळं आपण खूप सोप्या पद्धतीने हा फॉर्म लवकरात लवकर भरू शकतो। तर या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, जे पहिलं नाव आहे ते इथं म्हटलेलं आहे फर्स्ट नेम। तर तुमचं जे फर्स्ट नेम आहे ते इथं टाकायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या लाईनमध्ये फर्स्ट नेम कन्फर्म करायचं आहे, म्हणजे इथं जे नाव टाकलं आहे तेच नाव इथं आलं पाहिजे। काही वेळा फॉर्म भरत असताना चुका होतात, त्यामुळे ही अशी पद्धत देण्यात आलेली आहे। आता इथं फर्स्ट नेममध्ये समजा जर त्याचं नाव राहुल असेल आणि आपण समजा इथं अशा पद्धतीने जर टाकलं तर इथं आपल्याला नंतर फॉर्म सबमिट करताना एरर येतो आणि आपल्याला समजून जाईल की आपण कुठंतरी स्पेलिंग मिस्टेक केलेली आहे। त्यासाठी ही डबल नावांची व्यवस्था केलेली आहे। इथं फर्स्ट नेम टाकायचं आहे, त्याच्यानंतर पुन्हा कन्फर्म करायचं आहे फर्स्ट नेम दुसऱ्या लाईनमध्ये। त्याच्यानंतर इथं मिडल नेम म्हणजेच वडिलांचे किंवा पतीचे नाव इथं टाकायचं आहे, दोन्ही ठिकाणी तेच टाकायचं आहे। त्यानंतर इथं आडनाव टाकायचं आहे दोन्ही ठिकाणी। त्याच्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर आणि पुन्हा इथं मोबाईल नंबर तो कन्फर्म करायचा आहे। जर ऑप्शनल मोबाईल नंबर असेल तर तो तुम्ही तिसऱ्या लाईनमध्ये टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं ईमेल ID। आता इथं ईमेल ID टाकण्याची पद्धत अशी आहे की जे ईमेल IDमध्ये @ असतं ते इथं आपण सिलेक्ट करायचं आहे ह्या ऑप्शनमधून @gmail.com आणि त्याच्या आधीचा पार्ट फक्त इथं टाकून घ्यायचा आहे। आणि या ठिकाणी कन्फर्म ईमेलमध्ये तुम्हाला तो पूर्ण मेल ID म्हणजे @gmail.com पर्यंत सगळा मेल ID तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट ह्या पेजवर पुढं प्रोसेस करायचा आहे। नेक्स्ट पेजवर गेल्यावर आपल्याला इथं आपला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे आणि या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करायचे आहे। आता फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी कोणती काळजी घ्यायची आहे ते इथं दिलेलं आहे गाईडलाईनमध्ये, ते तुम्ही वाचून घ्यायचं। आणि इथं दिलेला आहे तो फोटोग्राफ जो आहे तो 20 KB ते 50 KBच्या दरम्यान असला पाहिजे आणि सिग्नेचर जी आहे ती आपल्याला 20 KB ते 50 KBच्या दरम्यान, सिग्नेचर जी आहे ती 10 ते 20 KBच्या दरम्यान असली पाहिजेत। यासाठी आपल्याला थंब इम्प्रेशनसुद्धा लागणार आहे, त्याचबरोबर हँडरायटिंग डिक्लेरेशनसुद्धा आपल्याला लागणार आहे। तर ते आपण इथं अपलोड करूया। फोटो व साईन अपलोड करून झाल्यानंतर आपल्याला इथं डिटेल्स भरायचे आहेत। त्या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे आर यू अप्लाइंग अंडर, म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये
स्कीममध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे, म्हणजेच कॉलेजमध्ये अप्लाय करायचं आहे की रुग्णालय, हे ऑप्शन घ्यायचं आहे इथं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला वॅकन्सी त्या रुग्णालयात जर घेतले तर किती वॅकन्सी आहेत ते येतील, त्या वॅकन्सीज येतील. आणि कॉलेजमध्ये जर ऑप्शन सिलेक्ट केला तर इथं कॉलेजमध्ये ह्या 2 पदाच्या वॅकन्सीज आहेत ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण जाहिरात बघायची आहे, कॉलेजसाठी कोणत्या वॅकन्सीज आहेत आणि रुग्णालयासाठी कोणत्या वॅकन्सीज आहेत, ते बघून आपल्याला हा फॉर्म भरायला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून येता आणि तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्या कॅटेगरीमधून अप्लाय करू शकता. जर समजा इथं कास्टमध्ये असेल तर आपल्याला इथं कास्ट सिलेक्ट करायचे आहे. आता इथं फॉर्म भरत असताना आपल्याला एक समजून येईल की समजा आपण मदतनीसचा ऑप्शन सिलेक्ट केला तर इथं आपण SC सिलेक्ट करू शकतो, पण इथं करू शकत नाही. याचं कारण असं आहे की मदतनीससाठी या कास्टमधून ज्या वॅकन्सी आहेत त्या नाही आहेत. त्याच्याऐवजी जर आपण समजा हा दुसरा ऑप्शन घेतला आणि इथं SC सिलेक्ट केलं तर इथंसुद्धा आपल्याला SC सिलेक्ट करायचा ऑप्शन येतो. आणि म्हणजेच काय तर या SCसाठी जी वॅकन्सी आहे त्यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येतो, म्हणजे वॅकन्सीज आहेत त्या ठिकाणी. इथं बाकीचे सगळे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते सगळे तुम्हाला येस नो करायचे आहेत. आर यू पर्सन विथ अ बेंचमार्क डिसॅबिलिटी, दिव्यांगत्व आहे का, येस किंवा नो, हे सगळं आपल्याला भरायचं आहे. इथं क्वेश्चन्स वाचायचे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला जे काही ॲप्लिकेबल आहे तिथं यस करायचं आहे आणि जे काही ॲप्लिकेबल नसेल तिथं नो करायचं आहे. जे कास्टमध्ये फॉर्म भरतील त्यांच्यासाठी इथं विचारण्यात आलेलं आहे की त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे का, असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे पण इथे फॉर्म टॅब आहे ते सगळे यस नो करायचं आहे. इथं कोणतीही डिटेल्स त्या डॉक्युमेंटचे विचारले जात नाहीत, फक्त तुम्हाला यस नो असंच करायचं आहे. तुमच्याकडं आधार कार्ड आहे का, आधार कार्ड यस करायचं आहे आणि आधार कार्डचा नंबर इथं तुम्हाला टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर परीक्षा केंद्र तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे, इथं फक्त जिल्ह्यांची नावं येतात. समजा कोल्हापूर घेतलं तर फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, आता ही IBPS घेणार आहे तर कोल्हापूरमध्ये जे IBPSचं सेंटर आहे तिथं तुमची एक्झाम होईल. इथं तुमची जन्मतारीख टाकायची आहे. फॉर्म भरण्यासाठी 18 ते 38 वर्ष हे सर्वसामान्य उमेदवारांसाठी आहे. इथं प्रश्न विचारला आहे, डू यू हॅव ट्विन ब्रदर और सिस्टर, तुम्हाला जोडी भावंड आहेत का, असतील तर यस करायचं आहे. इथं वैवाहिक स्थिती टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं वडिलांचे नाव, आईचे नाव, पतीचे नाव आणि पत्ता हे सर्व इथं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं राज्य आणि पिनकोड आणि वरती भरलेला ॲड्रेस, हा इथं जो तुम्ही ॲड्रेस भराल तो जर तुमचा पत्रव्यवहाराचा सुद्धा पत्ता असेल तर तोच आपण इथं भरून घ्यायचा आहे. आता वर कास्ट SC सिलेक्ट केल्यामुळे ते 900 रुपये फी आपल्याला दाखवतं. तेच जर ओपनमध्ये असेल
ओपनसाठी आपल्याला 1000 रुपये इथं फी दाखवतं. हे झाल्यानंतर एवढं भरून झाल्यानंतर आपल्याला व्हॅलिडेट युअर डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. आता जी पण माहिती आपण भरलेली नाही ती सर्व हायलाईट होऊन जाते आणि ती माहिती पहिला भरावी लागते आणि मगच तुमचा फॉर्म सेव्ह अँड नेक्स्ट करायचा आहे. तर ही माहिती आपण अंदाजे भरत आहोत. माहिती भरून झाल्यावर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. या ठिकाणी तुमचे एज्युकेशनल डिटेल जे आहेत ते आपल्याला भरायचे आहेत. इथं SSC म्हणजे 10वीचं जे बोर्ड आहे ते इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला SSCचा ऑप्शन येईल किंवा इथं ऑदर सिलेक्ट केल्यानंतर इथं SSC टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दिनांक, मार्क्स टाकायचे आहेत आणि तुमचा क्लास कोणता होता ते इथे टाकून घ्यायचं आहे. जर तुमचं 12वी झालं असेल तर 12वीचे डिटेल्स, जेवढे पण शैक्षणिक डिटेल्स तुमचे आहेत ते इथं तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अनुभव आहे का, अनुभव असेल तर इथं अनुभवाचं जी माहिती आहे ती तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. इथं एक क्वेश्चन आहे, तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे का. इथं होयवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला लँग्वेज कोणकोणत्या येतात. इथं मराठी ऑलरेडी दिलेलं आहे, तर इथं आपल्याला हिंदी येत असेल तर हिंदी आणि इंग्लिश येत असेल तर इंग्लिश असं टाईप करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला वाचता येतं, लिहिता येतं, बोलता येतं याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी व्हॅलिडेट युअर डिटेलवर क्लिक करून आपल्याला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर ज्यावेळी आपण नेक्स्ट पेजवर जातो त्यावेळी इथं 4 नंबरला प्रिव्ह्यूचा ऑप्शन आहे. तुम्ही आत्तापर्यंत जो पण अर्ज भरलेला आहे त्याचा प्रिव्ह्यू येईल. त्या ठिकाणी तुम्हाला एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे तुम्ही भरलेली माहिती व्यवस्थित आहे किंवा नाही. जर काही चेंजेस असतील तर पुन्हा बॅक जाऊन आपण ते चेंजेस करून घेऊ शकतो. प्रिव्ह्यू जर बरोबर असेल तुम्ही नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यासाठी इथं गाईडलाईन दिलेल्या आहेत. पुन्हा त्याच गाईडलाईन इथं आपल्याला दिलेल्या आहेत. इथं मराठीमध्ये सुद्धा आपल्याला गाईडलाईन ज्या आहेत ते दिलेल्या आहेत. इथं आपण लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन हे दोन्ही अपलोड केलेले आहेत. त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यावर इथं आपल्याला अमाऊंट जी आहे ती 1000 एक्झाम फी आहे ती भरण्यासाठी येईल. या ठिकाणी आपण कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट ओपन होईल आणि पेमेंटवर जाऊन पेमेंट केल्यानंतर आपला अर्ज सक्सेसफुली सबमिट झाल्याचा मेसेज येईल आणि पेमेंट रिसीव्ह झाल्याचा सुद्धा मेसेज येईल. तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण अर्ज भरायचा आहे आणि एक्झामच्या आधी 10 दिवस आपल्याला याचं हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट उपलब्ध झाल्याचा सुद्धा आपल्याला मेसेज येतो. डिटेल जे आहे ॲडव्हर्टाईज ती आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्याला या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून आपण या पेजवर येऊ शकता आणि ऑनलाईन फॉर्म भरू शकता.